श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते। अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावास्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते। पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। धार्मिक मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 प्रारंभ होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार दर्श अमावास्या ही रविवारी 1 डिसेंबरला पाळली जाणार आहे। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो। कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होतात, पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण केल्याने शुभ फळ प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात। अमावास्येच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे। ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजर दोष, करणीबाधा, शत्रुपीडा तर दूर होणारच आहे, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। म्हणूनच कार्तिक अमावास्येच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान हे करायचं आहे। पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नान ही करायची आहे। स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण चुकूनही तुम्हाला अमावास्येच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीयेत। स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करायचं। हे जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ तसेच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं हे जल ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं आहे। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। अमावास्या तिथीला श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी तसेच महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। आता हा जो उपाय आहे तो तुम्ही कार्तिक अमावास्येच्या दिवशी म्हणजेच एकतर तुम्ही शनिवारी करू शकतात किंवा रविवारी केला तरीही चालणार आहे, कारण या दोन्ही दिवशी अमावास्या तिथीही असणार आहे। म्हणूनच हिला दर्श अमावास्या असे म्हटले जाते। हा उपाय आपण एकदम लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता करू शकता। तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। दोष म्हणजे काय, तर जर आपल्या मुलांना नजर
नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 उपाय हे सांगणार आहेत. सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे, म्हणजे 12 वाजायच्या आत तुम्हाला उपाय जो आहे तो करायचा. आणि दुसरा जो उपाय आहे तो तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जो सकाळी आपल्याला उपाय करायचा आहे त्याकरता आपल्याला अळणी भात हा शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला 1 वाटी भात जो आहे तो शिजवायचा. भात शिजवताना त्यामध्ये तुम्हाला मीठ किंवा तेल काहीही घालायचं आहे, नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवून झाला की तुम्हाला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 वाटी भात घ्यायचा आहे. तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वाटी हे भात लागणार आहे. एका मुलावरनं उतारा केलेला जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता करता येणार नाही. दोन्ही मुलांकरता तुम्हाला वेगवेगळा उतारा हा करायचा आहे. आता जर तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 वाटी भात हा शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर तो भात जो आहे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. भात थोडासा थंड झाला की त्यावर आपल्याला 1 चमचाभर दही हे ठेवायचं आहे. दही ठेवल्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला बसवायचं. बसवताना त्यांचा चेहरा हा पूर्व दिशेला होईल असं बसवायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हा दही भात जो आहे तो उतरवायचा. उतरवताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 7 वेळा मुलांवरनं भात उतरवून झाला की आपल्याला हा दही भात जो आहे तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा टेरेसवर हा भात नेऊन ठेवू शकता, जेणेकरून तिथे पशु पक्षी कीटक हा भात खातील. आता तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 उतारा तयार करायचा आहे. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळा उतारा हा तयार करायचा. एका मुलावरनं उतरवलेला दही भात दुसऱ्या मुलावरनं तुम्हाला उतरवता येणार नाही. आता जर तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा. तुम्हाला ह्याचप्रमाणे दही भात हा तयार करून घ्यायचा आहे आणि घराच्या 4 दिशेला आपल्याला हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर नेऊन एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला ठेवायचा आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अमावास्येच्या दिवशी सकाळी 12 वाजायच्या आतच करायचा आहे. पुढचा उपाय जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. ह्याकरता आपल्याला एक स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर खडे मीठ आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरनं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला हे पाणी जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 7 वेळा फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी जे आहे आपल्या घराच्या वॉश बेसिनमध्ये किंवा तुम्ही अगदी घराच्या बाहेर नेऊन फेकलं तरीही चालणार आहे. 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वेगवेगळ्या ग्लासमध्ये पाणी हे घ्यायचं आहे. एका मुलावरनं उतरवलेलं पाणी तुम्हाला पुन्हा दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही. हा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर असेल, करणीबाधा, इडा पिडा, पीडा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. हे दोन्ही अतिशय प्रभावी उपाय. जर काही कारणास्तव तुम्हाला दही भाताचा उपाय करणं शक्य नसेल तर हा पाण्याचा उपाय सुद्धा तुम्ही नक्की करू शकतात. तसेच जर तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 दिशेला हा पाणी जो आहे तो उतरवून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर नेऊन हा पाणी जो आहे तो फेकून द्यायचा आहे. अशा रीतीने सुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकतात. नक्की करा. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडत, दोष, दारिद्र्य ते दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.